आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, त्याचप्रमाणे न्यायदेवतेप्रमाणे न्याय करणारे, वस्तुनिष्ठ परीक्षण करणारे परीक्षक, माझा आजचा विषय आहे समाजसुधारक, तत्त्वज्ञ व विचारवंत महात्मा फुले यांच्या विषयावर मी विचारमंथन करणार आहे। विद्या विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, एका अविद्येने केले। म्हणजे महात्मा फुलेंना या ठिकाणी शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं, त्याच्यामुळंच त्यांनी या ठिकाणी शिक्षणाचा वसा आणि वारसा घेतला होता आणि त्यांनी मुलींसाठी या ठिकाणी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये 1848मध्ये पहिली शाळा उभी केली। त्याचप्रमाणे महात्मा फुलेंना या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा आसूड या ठिकाणी शेतकऱ्यांचं त्यांनी कैवारी घेतला, कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारताचा पोशिंदा हा शेतकरी आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या व्यथा आणि त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या। त्याचप्रमाणे त्या काळच्या ज्या राजकुमारी होत्या व्हिक्टोरियांनी पण सांगितलं की या ठिकाणी भारत देशामध्ये गरिबी आहे, या ठिकाणी लोकांना खाण्यासाठी अन्न नाही, त्याचप्रमाणासाठी अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी देखील आजचा माणूस भागू शकत नाही। ही समस्या या ठिकाणी महात्मा फुलेंच्या निदर्शनास आणली, म्हणून महात्मा फुलेंना या ठिकाणी शिक्षणाचा वसा आणि वारसा या ठिकाणी घेतला। स्वतंत्रता, समता आणि बंधुता हे न्याय देण्याचं काम या ठिकाणी महात्मा फुलेंना केलं। त्यांचं हृदय हे विशाल होतं, त्याचप्रमाणे अंतःकरण हे नारळातल्या पानाने निर्मळ होतं। त्याचप्रमाणे करुणा व समतेची सामान्य जनतेला समता व न्याय मिळवून देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं आणि आधुनिक भारतामध्ये आधुनिक विचारसरणी व दलितांना, सामान्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी महात्मा फुलेंना केलं। महात्मा फुलेंना या ठिकाणी सर्वांना समान संधी दिल्यामुळं दलितांना देखील आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री असो किंवा पुरुष असो या ठिकाणी अग्रेसर असन, शैक्षणिक क्षेत्र असन, वैद्यकीय क्षेत्र असन किंवा औद्योगिक क्षेत्र असन, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज दलित देखील या ठिकाणी खांद्याला खांदा लावून चालत आहे। आजची स्त्री ही पायलट आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, त्याचप्रमाणे खासदार, आमदार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती देखील आजची स्त्री आहे। म्हणून कारण याचं सगळं श्रेय हे महात्मा फुलेंना, त्यांच्या विचारांना, ते एक तत्त्वज्ञ होते व शिक्षणप्रेमी होते। याचप्रमाणे त्यांनी विद्यार्थ्यांना देखील सांगितलं की आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही, आत्मविश्वास हा सगळ्यात मोठा आहे आणि आत्मविश्वासानंच या ठिकाणी कोणतेही ध्येय आपण साध्य करू शकतो। म्हणून विद्यार्थ्यांना देखील आत्मविश्वास ठेवला पाहिजे आणि परिश्रम करून आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र एक केली पाहिजे। महात्मा फुलेंचा कालपट हा 1827 ते 1890 या कालखंडामध्ये महात्मा फुलेंची कामगिरी या ठिकाणी झाली। त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड या त्यांच्या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आणि शेतकरी कसा महत्त्वाचा आहे, आपली भारतीय जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था कशी कृषी प्रधान देशावर अवलंबून आहे, म्हणून शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी मांडल्या। त्याचप्रमाणे सत्यशोधक समाज असेल, अशा विविध संघटनांची त्यांनी स्थापना केली व शिक्षणासाठी व दलितांसाठी या ठिकाणी त्यांनी शिक्षणाची दारे उघडण्याचं कार्य या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचं खरंच वाखाणण्यासारखं कार्य आहे। आसमान में तारे तो बहुत सारे हैं लेकिन चांद जैसा कोई नहीं, आसमान में तारे तो बहुत सारे हैं लेकिन चांद जैसा कोई नहीं। भारत देश में समाज सुधारक तो बहुत सारे हैं लेकिन महात्मा ज्योतिबा फुले जैसा कोई नहीं, महात्मा ज्योतिबा फुले जैसा नहीं। काही लढले सत्तेसाठी, काही लढले खुर्चीसाठी, काही लढले पैशासाठी, परंतु महात्मा ज्योतिबा फुले असे एकमेव समाजसुधारक झाले जे लढले दलितांच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी। थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सांगतो बोध करा। या ठिकाणी महात्मा फुलेंच्या जीवन कार्यावर व कर्तृत्वावर या ठिकाणी विचार मंथन करण्याची संधी मला आयोजकानं या ठिकाणी दिली, त्याबद्दल मी त्यांचा कोटी कोटी आभारी आहे। एवढं बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो। जय हिंद।
प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.